नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण परत एकदा स्पेशल संडेच्या लेक्चर्सना सुरुवात करणार आहोत। आपण काही कारणांनी हे स्पेशल संडेच्या लेक्चर्सना थोडासा हॉल्ट घेतलेला, पण आता परत हे लेक्चर सुरू होणार आहेत आणि भरपूर असे कॉन्सेप्ट बेस्ड टॉपिक्स या लेक्चर मध्ये आपल्याला डिस्कस करायचे। ठीक आहे, सो आजच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण एक खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे पॉलिटिकल आयडिओलॉजी किंवा त्याला आपण म्हणतो राजकीय विचारसरणी। अच्छा, राजकीय विचारसरणी म्हणजे नक्की काय? तर ना त्याच्यासाठी अशी एक्झॅक्टली व्याख्या कोणी दिलेली नाहीये। जनरली राजकीय विचारसरणी हे कोणासाठी वापरलं जातं तर एखाद्या राजकीय पक्षासाठी। तो राजकीय पक्ष कसा काम करतोय, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या पॉलिसीज याच्यावरून ठरवलं जातं की त्या राजकीय पक्षाची आयडिओलॉजी काय। मग आता ही आयडिओलॉजी कशी डिफरन्शिएट केली जाते, तर ती डिफरन्शिएट केली जाते डाव्या आणि उजव्यांमध्ये। तुम्ही बघा, बऱ्याच वेळेला जर न्यूजपेपर नीट वाचत असाल, जर एक पॉलिटीचा एखादा पेपर तुम्ही घेतलात आणि त्याच्यामध्ये एखाद्या पक्षाबद्दल जर रीड करत असाल ना, तर तिथे तुम्ही बऱ्याच वेळेला डावे विचारसरणीचे, उजव्या विचारसरणीचे किंवा भरपूर असे शब्द आहेत, जसं साम्यवादी, लोकशाही तर समजा तुम्हाला माहितीच आहे, पण त्याचबरोबर समाजवादी, लिबरल असे शब्द सुद्धा वाचत असाल। मग या सगळ्या गोष्टींचा किंवा या सगळ्यांचा जो कॉन्सेप्ट आहे तो एकाच एकदम इमॅजिनरी लाईनवर डिपेंड आहे। ही इमॅजिनरी लाईन म्हणजेच या इमॅजिनरी लाईनच्या एका बाजूला आहेत डावे आणि एका बाजूला आहेत उजवे। ठीक आहे, म्हणजे डाव्या विचारसरणीचे किंवा उजव्या विचारसरणीचे। अच्छा, हे डावे उजवे किंवा लेफ्ट विंग राईट विंग हे कुठून आलं किंवा हे शब्दच कुठून आले, हे कॉन्सेप्टच कुठून आले, ते एक खूप इंटरेस्टिंग आहे। आता ना राज्यक्रांती किंवा रिव्हॉल्युशन याचं जे ओरिजिन आहे ना तेच फ्रेंच राज्यक्रांती आहे आणि लेफ्ट राईटचा सुद्धा ओरिजिन तिथूनच आहे। हे कसं काय? सो बघा, एकदा ना फ्रेंच राज्यक्रांतीचा जेव्हा सीझन होता किंवा तो टाइम पिरियड होता 1789च्या दरम्यान, राजाने एक सभा बोलवली आणि त्या सभेची जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती कशी केली, तर त्यांनी सांगितलं की जे राजाच्या बाजूने आहेत, जे कन्झर्वेटिव्ह आहेत, कन्झर्वेटिव्हना आपण काय म्हणतो की पुरोगामी, ज्यांना त्यांच्या ट्रेडिशन पासून लांब नाही जायचे, त्यांना धरूनच बसायचे, राजांची जी हायरार्की आहे, जी मोनार्की आहे ती त्यांना एक्सेप्ट होती, तर त्या सगळ्यांनी बसायचं उजव्या बाजूला। म्हणजे तर उजव्या बाजूला कोणती लोक झाली? सगळे कन्झर्वेटिव्ह असलेली लोक झाली। आणि तिथेच दुसऱ्या बाजूला सांगितलं की लेफ्ट साइडला त्या लोकांनी बसायचं जे रिव्हॉल्युशनरी आहेत, ज्यांना राजाची सत्ता नकोय, ज्यांना समाजामध्ये बदल घडवायचा आहे, त्या सगळ्यांनी बसायचं आहे लेफ्ट साइडला। ठीक आहे, म्हणजे इथे दोन गोष्टीचं डिफरन्स तुम्हाला समजलं। लेफ्ट म्हणजे कोण आहेत? रिव्हॉल्युशनरी, ज्यांना चेंज हवाय, आणि राईट म्हणजे कोण आहेत की ज्यांना जुन्या गोष्टींना धरून बसायचंय। बऱ्याच वेळेला आपण त्या लोकांना ऑर्थोडॉक्स म्हणतो, पण ऑर्थोडॉक्स हा प्रॉपर सोशल वर्ड आहे, पण इथे आपण बोलतोय ते प्रत्येक ऍस्पेक्ट थ्रू आहे, जसं हिस्टॉरिकल सुद्धा, पॉलिटिकल सुद्धा आणि इकॉनॉमिकल सुद्धा मेनली। ओके, सो इथे लेफ्ट साइडला कोण आहेत? ज्यांना चेंज हवाय, आणि राईट साइडला कोण आहेत? ज्यांना चेंज नकोय, ज्यांना राजा हवाय। ठीक आहे, मग हीच ना एक इमॅजिनरी लाईन बनवली गेलेली आहे लेफ्टची आणि राईटची, आणि या दोघांच्या मध्ये आहे ते म्हणजे सेंटर। ठीक आहे, मग या सेंटरला असणारा जर समजा एखादा राजकीय पक्ष आहे किंवा एखाद्या व्यक्ती आहे, जर थोडीफार तरी त्याची विचारसरणी ही डावीकडे झुकलेली असेल, लेफ्टला झुकलेली असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? तर आपण म्हणतो सेंटर लेफ्ट। काय म्हणतो? सेंटर लेफ्ट, म्हणजे सेंटर पासून थोडीशी हललेली आहे पण थोडीफार लेफ्ट विचारसरणी आहे। अजून थोडा पुढे गेला लेफ्टकडे तर त्याला आपण म्हणतो फार लेफ्ट, म्हणजे लेफ्टचे जे विचार आहेत ते त्याच्या विचारसरणीमध्ये जास्त आहेत, आणि अजूनच संपूर्ण कॉर्नरमध्ये गेला लेफ्ट लाईनच्या तर त्याला आपण म्हणतो कम्युनिझम किंवा साम्यवाद। ठीक आहे, आणि साम्यवादच्या पुढे पण अजून येतं, अजून पुढे गेलं तर त्याला डिक्टेटरशिप म्हणतो। तर आता डिक्टेटरशिपचे जसे उदाहरणं आहेत, मोठी उदाहरणं रशियाची वगैरे, लेनिन, स्टॅलिन, हे सगळे आधी साम्यवादाच्या बाजूने होते, म्हणजे लेफ्टिस्टच होते, पण एकदम एक्स्ट्रीम लेफ्टला गेले तेव्हा ते कोण झाले? तर ते झाले डिक्टेटर। ओके, आपण त्याला तानाशाह असं म्हणतो। आता आपण उजव्या बाजूकडे वळूया, तर जर समजा सेंटरकडून थोडीशी उजवी विचारसरणी आहे तर त्यांना आपण काय म्हणतो? सेंटर राईट। अजून थोडंसं उजवीकडे गेलो तर आपण त्याला म्हणूया फार राईट, आणि अजून पूर्णच उजवीकडे गेलो तर ते फासिझम येतं। आता हे फासिझम, कम्युनिझम आहे, ते आपण नंतर कधीतरी डिस्कस करूया। ठीक आहे,
मग आता ही लाईन तर तुम्हाला समजली की कशी डिफाईन केली जाते, कशा विचारसरणीवर आहे. ओके, मग असं नाहीये की एखाद्या पॉलिटिकल पार्टीची विचारसरणी ही पूर्णपणे लेफ्ट असते किंवा पूर्णपणे राईट असते. काही फार त्यांच्यामध्ये चेंज असतं. जर समजा एखादी पॉलिटिकल पार्टी आहे जी लेफ्ट विचारसरणीची आहे, पण त्यांच्या काही अशा पॉलिसीज आहेत त्या उजव्या विचारसरणीच्या सुद्धा असू शकतात. ठीक आहे, म्हणूनच ही एक इमॅजिनरी लाईन बनवली गेली आहे की मध्ये जरी त्यांचे विचार चेंज झाले, त्यांच्या पॉलिसीज मध्ये चेंज झाल्या, तर त्यांना मध्ये कुठेतरी टाकता येईल. ठीक आहे, मग सर्वात आधी आपण बघूया की लेफ्टिस्ट कोण असतात, किंवा त्यांनाच आपण म्हणूया डाव्या विचारसरणीचे कोण असतात. डाव्या विचारसरणीचे जसं मी तुम्हाला मघाशी सांगितलं, हे कोण असतात, जे रिव्हॉल्युशनरी असतात किंवा ज्यांना समाजामध्ये बदल हवा असतो. ठीक आहे, मग आता समाजामध्ये बदल असणारे लोक म्हणजेच काय, यांनाच बऱ्याच वेळेला आपण कोणकोणती तत्व स्वीकारलेली असतात यांनी ते बघूया. तर यामध्ये एक तर त्यांना साम्यवाद असा हवा असतो, उदारमतवाद हवा असतो, लोकशाही हवी असते किंवा समाजवाद हवा असतो. ठीक आहे, हे जे 4 कॉन्सेप्टवर बेस्ड ज्यांची विचारसरणी असेल त्यांना आपण म्हणूया की हे असतात डावे विचारसरणीचे किंवा हे असतात लेफ्ट विंग वाले. ठीक आहे, मग आता लेफ्ट विंग वाले जनरली एखाद्या पॉलिटिकल पक्षाने कोणत्या पॉलिसीज स्वीकारल्या आहेत, ओके, कोणती धोरणं स्वीकारली आहेत, त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की हा लेफ्टवाला आहे. ठीक आहे, मग आता कोणत्या कोणत्या पॉलिटिकल पॉलिसीज येतात याच्यामध्ये, जसं त्यामध्ये त्यांना समाजामध्ये एकता हवी असते. काय हवी असते, समाजामध्ये एकता हवी असते, म्हणजे डिस्क्रिमिनेशन पासून वेगळा असलेला, भेदभावापासून वेगळा असलेला समाज त्यांना हवा असतो, देश त्यांना हवा असतो. तेव्हा त्यांना आपण म्हणू शकतो हे लेफ्ट विंग विचारसरणीचे आहेत. त्याच्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे त्यांना धर्म आणि राज्य हे वेगवेगळे हवे असतात. राज्य म्हणजेच आपण त्याला देश सुद्धा म्हणू शकतो. धर्म आणि राज्य वेगवेगळे असले पाहिजेत, यालाच आपण धर्म निरपेक्षता असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे राज्याचा कोणता धर्म नसेल असं त्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर बेसिकली केंद्रीय योजना असतात, म्हणजे जर देश चालवायचा आहे, इकॉनॉमिकली जर त्याला डेव्हलप करायचंय तर एखादी केंद्रीय योजना असावी. जसं आपल्याला माहितीये की काँग्रेस पक्षाने ज्या प्लॅनिंग कमिशन आलेलं त्याच्यावरून आपल्याला समजतं की काँग्रेस हा डाव्या विचारसरणीचा आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, पण तुम्ही अजिबात इथे मध्ये कोणताच भारताचा राजकीय पक्ष विचारात आणू नका, कारण की जर कोणताही राजकीय पक्ष विचारात आणला आणि त्याच्यानुसार जर या विचारसरणींचा अभ्यास केलात ना तुम्ही, तर तुमच्या डोक्यात पूर्णपणे खिचडी होईल. आपण भारतातल्या राजकीय पक्षांबद्दल लेक्चरच्या शेवटी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, किंवा या टॉपिकच्या शेवटी डिस्कस करणार आहोत. त्यानंतर येतं ते म्हणजे त्यांना हवं असतं की अर्थव्यवस्था चालवण्यासाठी सरकारचा सुद्धा हस्तक्षेप त्याच्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे सरकार काही गोष्टी आहेत जसं त्यामध्ये टॅक्सेस लावणं, आयात निर्यात कर लावणं, अर्थव्यवस्था जर चालवायची तर वेगवेगळी धोरणं ही सरकारकडूनच राबवली गेली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर कल्याणकारी देश असावा, कल्याणकारी राज्य असावं अशी त्यांची विचारसरणी असते. त्याच्याबरोबरच महत्वाचं म्हणजे जे डावे असतात ना त्यांच्यासाठी जे फ्री ट्रेड असतं, आपण म्हणतो ना ओपन मार्केट असावं, इकॉनॉमी क्लोज नसावी, ओपन मार्केट असावी, तर ते त्याच्या विरोधात असतात. त्यांचं म्हणणं काय असतं की जे काही आपल्या देशामध्ये प्रोडक्शन होईल त्याचाच जास्तीत जास्त सेल झाला पाहिजे, त्याच वस्तू जास्तीत जास्त विकल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे जे फ्री ट्रेड असतं ना तर त्याच्यावर काहीतरी रेस्ट्रिक्शन्स या डाव्यांनी आणलेले असतात. ठीक आहे, मग जे डावे असतात त्यांच्या काय काय पॉलिसीज असतात त्या आय होप तुम्हाला आता नीट समजल्या असतील. जर समजा कोणताही पक्ष या सगळ्या विचारसरणींचा असेल तर त्याला आपण म्हणतो की हे आहेत लेफ्ट विंग वाले म्हणजेच डावे. ठीक आहे, आणि जनरली आपण सोशल जर कोणते इश्यूज बघितले किंवा सोशल जर कोणते आस्पेक्ट बघितले ना तर त्यामध्ये थोडेसे प्रोग्रेसिव्ह व्ह्यूजचे असतात, म्हणजे थोडेसे उदारमतवादी असतात. जसं बघा यांच्या मते सेम सेक्स मॅरेज झालं पाहिजे, त्याचबरोबर जे अबॉर्शन केलं जातं तर त्याला पूर्णपणे त्या व्यक्तीला किंवा त्या बाईला राईट आहे अबॉर्शन करण्याचा, त्याच्यासाठी कोणतेच असे स्पेसिफिक लॉज नसावे. जसं बघा आपल्या देशामध्ये अबॉर्शनसाठी प्रॉपर लॉज आहेत की कोणत्या महिन्यापर्यंत एखादी स्त्री बाळाचं अबॉर्शन करू शकते वगैरे. ठीक आहे, पण इथेच जे लेफ्टवाले असतात त्यांचं म्हणणं असतं की अबॉर्शन कोणतीही व्यक्तीने कधी करावं ते डिपेंड असतं त्या व्यक्तीवर. ठीक आहे, त्यानंतर थर्ड येतं ते म्हणजे इमिग्रेशन, म्हणजे जे स्थलांतर होतं, जनरली आपण त्यांना म्हणू शकतो जे इतर देशांमधून येणारी लोक असतात आपल्या देशामध्ये
त्यांना ते एक्सेप्ट करतात, म्हणजे मोठ्या मनाने एक्सेप्ट करतात. त्यांच्या इमिग्रेशन पॉलिसी ज्या असतात त्या एवढ्या स्ट्रॉंग नसतात. त्याच्यानंतर लास्ट म्हणजे ते लोक मृत्यूदंडाच्या विरोधात असतात. ठीक आहे, असे जे पक्ष आहेत ते मृत्यूदंडाच्या विरोधात असतात. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मृत्यूदंड हा एक खूप कठोर निर्णय होतो कोणत्याही शिक्षेसाठी. शिक्षा म्हणून मृत्यूदंड ही एक खूप जास्त मोठी शिक्षा झाली आहे, तर हे लोक मृत्यूदंडाच्या विरोधात असतात. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला समजतं की लेफ्ट विंग वाले कोणते असतात. ठीक आहे, पण असं अजिबात नाहीये, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की जे लेफ्ट विंग वाले आहेत त्यांच्या अजिबात राईट विंगच्या पॉलिसीज नसतील म्हणून. ठीक आहे, लेफ्ट विंग तुम्हाला समजलंय. आता आपण राईट विंग कडे बघूया. सो राईट विंगच्या पॉलिसीज काय असतात. आता जनरली राईट विंग म्हणजे काय, जसं ते पुरोगामी विचारांचे असतात, जुन्या विचारांना धरून असतात, कन्झर्वेटिव्ह असतात, राष्ट्रवादी असतात, राष्ट्राच्या प्रती त्यांच्या मनामध्ये खूप प्रेम असतं, म्हणजे काही करायचं ते राष्ट्रासाठी करायचं. आणि त्याचबरोबर रिपब्लिकन्स असतात, म्हणजे गणराज्यासाठी लढणारे असतात. ठीक आहे, तर जनरली आपण त्यांचं जर काही स्पेसिफिक कॉन्सेप्ट मध्ये जर त्यांना कुठेतरी फिट केलं तर या 3 गोष्टी येतात. मग आता त्यांच्या पॉलिसीज कशा असणार आहेत, जसे लेफ्ट विंग वाल्यांच्या आपण पॉलिसीज बघितल्या ना, मग ह्यांच्या पॉलिसीज कशा असणार आहेत. तर एक म्हणजे त्यांचं असं म्हणणं असणार आहे राईट विंग वाल्यांचं की सरकारचं जे लोकांच्या जीवनामध्ये आपण काय म्हणतो जी लुडबुड आहे, बऱ्याच वेळेला आपण सरकारची लुडबुड म्हणतो ना आपण, तर ही जी लुडबुड आहे किंवा तो सहभाग, अर्थशास्त्रामध्ये सरकारचा सहभाग कमी असावा. बघा लेफ्ट विंग मध्ये आपण काय बघितलं की अर्थशास्त्र चांगलं चालण्यासाठी सरकारचं प्लॅनिंग असावं, सरकारचा सहभाग जास्तीत जास्त असावा. पण तिथेच राईट विंग वाले म्हणतात की या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारचा सहभाग कमी असावा. राष्ट्रवादी असतात हे लोक. त्याचबरोबर जे देशातली लोक आहेत, जी आपली समाजातली लोक आहेत, त्यांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्यावं. काय द्यावं तर जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्यावं. आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी देश आणि धर्म हा वेगळा नसतो. त्यांचं असं म्हणणं आहे की देश चालवण्यासाठी, जी आपली पॉलिटिकल पार्टी आहे ती चालवण्यासाठी धर्माचा, आपल्या रिलिजनचा, त्याचबरोबर आपल्या ट्रेडिशनचा सुद्धा तिथे सहभाग असावा. बघा आता असे कॉन्सेप्ट फॉलो करणारे ना फक्त आपलाच देश नाहीये, आपल्या देशामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा पॉलिटिकल पार्टीज आहेत ज्या धर्माला धरून किंवा आपल्या ट्रेडिशनला धरून असतात. पण हे फक्त भारतातच आढळत नाही, हे जगभरामध्ये इतरत्र सुद्धा बऱ्याचशा देशांमध्ये आढळून येतं. प्रत्येक पॉलिटिकलचे जे व्ह्यूज असतात ते खूप वेगळे वेगळे असतात. ठीक आहे, मग या तर सगळ्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर त्यांच्यासाठी इक्वॅलिटी फॉर ऑल असतं, म्हणजे सगळ्यांसाठी समान न्याय, समान गोष्टी मिळाल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ते धर्माला धरून असतात, त्यांच्या रिलिजनला धरून असतात. ठीक आहे, मग आता इथेच आपण इकॉनॉमीच्या बाबतीत बघितलं तर इकॉनॉमीच्या बाबतीत कसं येईल, अर्थशास्त्राच्या बाबतीत कसं येईल, तर एक म्हणजे त्यांच्यासाठी प्रायव्हेट सेक्टर, जास्तीत जास्त प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणजे सरकारचा कंट्रोल जो आहे इकॉनॉमीवरचा तो कमी असला पाहिजे. त्याचबरोबर यांचा जो जास्त भर असतो तो कर कमी करण्याकडे असतो, म्हणजे लोकांना जास्तीत जास्त कर लावू नये असं त्यांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मृत्यूदंडाला ते सपोर्ट करतात. आणि महत्वाचं म्हणजे त्यांची जी इमिग्रेशन पॉलिसी असते, ओके, ती कठोर असते. काय असते? कठोर असते. म्हणजे कोणत्याही देशातली लोक त्यांच्या देशामध्ये येऊन राहू शकत नाहीत इझिली. ओके, आणि सध्या आपण बऱ्याचशा देशांच्या बाबतीत बघितल्या ज्या इमिग्रेशन पॉलिसीज आहेत, ज्या स्थलांतरणाच्या पॉलिसीज आहेत त्या कठोर केलेल्या आहेत. आपण डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत सुद्धा बघितलेलं. इस्लामिक 7 काहीतरी देश होते, त्यांना पूर्णपणे व्हिसा वगैरे बंद केलेला. भारताचं सुद्धा आपण बघितलं आत्ताच 2001 मध्ये जे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट करण्यात आलेलं आहे, तर ते सुद्धा एक इमिग्रेशन पॉलिसीचाच भाग आहे. ओके, सो आय होप तुम्हाला आता इथपर्यंत लेफ्ट मध्ये कोण असतात, राईट मध्ये कोण असतात ते नीट समजलं असेल. आता आपण बघूया की आपल्या देशामध्ये लेफ्ट विंग वाले कोणते पक्ष आहेत आणि राईट विंग वाले कोणते पक्ष आहेत. मग आपण भारतातल्या पक्षांच्या बाबतीत जर बघितलं तर भारतातले पक्ष लेफ्ट राईट असं आपल्याला डिरेक्टली लेफ्ट किंवा राईट हे त्यांच्यावर अप्लाय करता येणार नाही. एक्झॅक्टली कोणती एकच विचारसरणी त्यांची नाहीये आणि म्हणूनच तिथे सेंटर लेफ्ट, सेंटर राईट वगैरे आहेत ना. सो काही पक्षांचं आपण एक्झाम्पल घेऊया, त्यावरून थोडीफार तुम्हाला आयडिया येईल. सो सर्वात पहिल्यांदा आपण काँग्रेस घेऊया. काँग्रेस तर आतापर्यंतच्या त्यांच्या पॉलिसीज वरून तुम्हाला समजलंच असेल की हा जो पक्ष आहे तो लेफ्टिस्ट आहे, म्हणजेच हा डाव्या विचारसरणीचा आहे. कारण की डाव्या विचारसरणीच्या बऱ्याचशा पॉलिसीज त्यांनी धोरणं त्यांनी स्वीकारलेली आहेत. जसं त्यामध्ये धर्मनिरपेक्ष राज्य स्वीकारलेलं आहे,
त्याचबरोबर केंद्राचा जो सहभाग आहे अर्थशास्त्रामधला, लोकांच्या जीवनामधला, तो सुद्धा बराचसा होता काँग्रेसच्या वेळेला, राईट. पण तिथेच काँग्रेसने फ्री ट्रेड पॉलिसीला सुद्धा सपोर्ट केलेला आहे, राईट. जेव्हा आपण एलपीजी घेऊन आलेलो आपल्या भारतामध्ये, त्यावेळेला काँग्रेसने सुद्धा त्याचा सपोर्ट केला होता. म्हणजे कुठेतरी थोडाफार हा सेंटरला वळालेला आहे, म्हणून त्याला आपण सेंटर लेफ्ट म्हणतो. ठीक आहे. त्याचबरोबर आम आदमी पार्टी आपण थोडंसं फार लेफ्ट म्हणूया. ठीक आहे. कारण की बऱ्याचशा गोष्टींमध्ये लेफ्टचाच विचार, म्हणजे लेफ्टच्या विचारसरणीवरच आम आदमी पार्टी चालत असते. त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी आहे, ती सुद्धा फार लेफ्ट आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपण बघूया राईट विंगच्या पार्ट्या कोणकोणत्या आहेत आपल्याकडे. तर एक बीजेपी आहे राईट विंग. बीजेपीचा जो रोल आहे ट्रेड मधला, तर तो एकदम फ्री ट्रेड पॉलिसीला आपण बऱ्याच वेळेला बघतो की बीजेपी सपोर्ट करत असते. त्याचबरोबर टॅक्सेस सुद्धा जेव्हापासून मोदी सरकार आलेले आपण बघतोय, तर बऱ्याचशा गोष्टींमधले जे कर आहेत ते कमी सुद्धा केलेले आहेत. जसं ते तुमचं इन्कम टॅक्स वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा काही पर्सेंटेजने कमी करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी पार्टी जर आपण प्रॉपर राईट विंग पार्टी बघितली, तर त्यामध्ये काही पॉलिटिकल पार्ट्या आहेत, ज्या लोकल पॉलिटिकल पार्ट्या आहेत, ज्यामध्ये शिवसेना आहे, मनसे आहे, राईट. या सगळ्या कशा पार्ट्या आहेत? आता शिवसेना आणि मनसे ज्या आहेत ना, त्या प्रॉपर म्हणजे फार राईट आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि तिथेच बीजेपी आहे, ती राईट ऑफ सेंटर आहे. ठीक आहे. म्हणजे राईटला तर आहेच, पण थोडीशी सेंटरकडे ती जास्त झुकलेली आहे. ओके. सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. मग आता सेंटरमध्ये कोण येतात? मग सेंटर म्हणजे त्यालाच आपण मॉडरेट म्हणतो. मध्यभागी कोण असतात? की दोन्ही बाजूच्या, म्हणजे लेफ्टची सुद्धा आणि राईटची सुद्धा, या दोन्ही पॉलिसीज मिळून जो मध्यम मार्ग काढला जातो आणि त्या विचारसरणीवर जे असतात त्यांनाच आपण म्हणतो सेंटरिस्ट. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आता ऍटलिस्ट हे जे कॉन्सेप्ट आहे, आपण ज्या वेळेला पॉलिटिकल आयडिओलॉजी म्हणजे काय, किंवा एखादा पक्ष कोणती आयडिओलॉजी फॉलो करतोय, तो विचार करताना किंवा पेपर वाचताना तुम्हाला लगेच लक्षात येईल एखाद्या पक्षाची आयडिओलॉजी काय आहे ते. सो आता लेक्चरमध्ये ना आपण इथेच थांबूया. आपल्याला भरपूर अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर, कॉन्सेप्टवर डिस्कस करायचंय. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.